आत्मवंदन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण पौर्णिमेचं सत्र घेतोय, बुद्ध पौर्णिमा. आणि आपल्याच कुटुंबातील समृद्धीताई आज आपल्याला एक सुंदर असं ललिता देवींचं ध्यान करून घेणार आहे. सोबतच आपण त्यांच्या आतून जे हायर सेल्फ कडून त्यांना एक संदेश आला की आपण श्रीयंत्राचा आपण आजचं ध्यान करणार आहोत. तर मी पण हे कधी केलेलं नाहीये, त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे. तर मी समृद्धीताईंना तेच म्हटलं की तुम्हाला जे काही वाटतंय की तुम्ही जे ध्यानामध्ये आपल्या सगळ्यांना एक अनुभव देऊ शकता तो जरूर द्या आणि स्वतःला कुठेही थांबवू नका त्याच्यासाठी. आणि त्यामुळं आज समृद्धीताई ते ध्यान आपल्याकडून करून घेणार आहेत. ध्यान ही साधना गेले 5 वर्ष मला वाटतं या आसपास समृद्धीताई करतायत. तर आपण सगळेजण त्यांच्या सोबत राहू, त्यांना प्रेम देऊ, त्यांचे आभार व्यक्त करू की त्या आपल्याला या ध्यानाच्या प्रवासात घेऊन जाणार आहेत. त्यांनी काही इमेजेस दिल्यात त्या मी फक्त एकदा शेअर करते, तुम्हाला दाखवते, जेणेकरून आपण जेव्हा कुठली गोष्ट बघतो ना तेव्हा ती बघितल्यानंतर आपल्याला ती जास्त चांगली लक्षात राहते. जसं की तुम्ही हे बघत आहात की इथं ललिता देवीचं दृश्य तुमच्या समोर दिसतंय. तर ही शक्तीचं रूप आहे. तर डोळ्यापुढं एखादी आपली इमेज आपण नीट बघू. समृद्धीताई तुम्ही मला जे शेअर केलं होतं ना ते मोबाईलवर केलं होतं आणि मला त्यामुळे इथं ओपन नाही करता आलं ते. तर मी ह्यातलाच एखादा फोटो दाखवते. तर हाच आहे फोटो. हो, चालेल. हा जरी तुम्ही लक्षात ठेवला की अशी ललिता देवीचं जे चित्र आहे की डोळ्यापुढे जरी आणलं तुम्ही तर ही सगळी चित्र सगळे इमेजेस तुमच्या पुढे आहेत ती त्याच शक्तीची आहेत. तर हे तुम्ही फक्त बघून घ्या आता की कशी देवीची मूर्ती आपल्याला दिसते. आणि दुसरं म्हणजे श्रीयंत्र. तर श्रीयंत्र आपल्यापैकी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. आपल्या देवघरामध्ये असतं श्रीयंत्र. तर हे दोन्ही व्हिज्युअल्स दृश्य आपल्या डोळ्यात ठेवा, आपल्या आत साठवा, म्हणजे आपल्याला ध्यान करताना सोपं जाईल. तर सगळेजण आपण ध्यानाची सुरुवात करू. त्याआधी आपण आपले डोळे मिटून आपल्या हृदयावरील हळूहळू आपल्या श्वासांना आपल्या शरीरामध्ये फील करू. आणि आपल्या हृदयात एकाग्र होत हे सत्य आतमध्ये उतरवू की मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सर्व गुण आणि त्याचे विचार माझे. आजचं ध्यान सत्र करताना हे सतत माझ्या हृदयात आहे की मी आणि माझा ईश्वर या क्षणाला एक आहोत, एकीकृत आहोत. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत त्या सर्वांना मी आग्रह करते की तुम्ही सगळेजण तुमच्या एका आदर्शस्थानी निघून जा. तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात आणि ईश्वराच्याच रूपात बनलात. तुम्हाला आता भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. तुम्हाला मी सुद्धा प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही स्वतःही प्रेम आणि प्रकाशात बनले आहात.
माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की तू या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझं आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सर्वांसाठी मी पूर्ण बंद करते. एक दीर्घ श्वास घेत आपल्या हृदयावर आणि याच अवस्थेमध्ये हळूवार आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांना बघायला सुरुवात करा. समृद्धीताई, मी येस. म्युझिक शेअर करते, तुम्ही सुरुवात करा. सर्वप्रथम सर्वांना आजच्या वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच आपल्या नवनाथांमधले द्वितीय नाथ गोरक्षनाथांचा पण आज प्रकट दिन आहे, जे साक्षात शिवस्वरूप आहेत. त्यांना पण आपण शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन ध्यानाला आपण सुरुवात करूयात. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. आता आपण आनापानसती ध्यानाची पोझिशन प्रत्येकाने घ्यायची. चष्मा असेल डोळ्यावरती तर तो चष्मा बाजूला काढून ठेवायचा आहे. पाय क्रॉस करायचेत, बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि आपले डोळे कोमलतेने बंद करायचे आहेत. आता आपण 3 वेळेला दीर्घ श्वास घेऊयात. याच्यामुळे आपले विचार थांबण्यासाठी मदत होते. आणि तरी एखाद्याचे विचार जर थांबत नसतील तर अशा वेळेला आपली जीभ टाळूला लावायची. त्यांनी आपण ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेत जाण्यासाठी तयार होतो. ब्रह्मांडातल्या सर्व देवी देवतांचे दिव्य ऊर्जेचे आवाहन करूयात आपण आणि त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या पवित्र चेतनेशी कनेक्ट होऊन आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. ब्रह्मा, विष्णू, महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचं आपण आवाहन करून त्यांच्याही चेतनेशी कनेक्ट होऊयात. ब्रह्मांडातले सर्व एंजल्स, आर्केंजल्स, आपले गार्डियन एंजल्स, स्पिरिट गाईड, स्पिरिट अॅनिमल्स या सर्वांचं आपण आवाहन करूया. आता आपण या ध्यानामध्ये संकल्प एक करूयात की मी माझ्यातल्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊन ध्यान करीत आहे आणि पूर्णपणे समर्पणाने मी आता ध्यानाच्या प्रगाढ स्थितीत जाण्यासाठी तयार आहोत. आता आपण हे आज ललिता देवी म्हणजे ज्या श्रीयंत्राच्या अधिष्ठात्री आहेत, श्रीयंत्राच्या मध्य भागावर बिंदूवर ज्यांचं स्थान आहे, ज्या विराजमान आहेत, आदिशक्ती, आदि पराशक्ती ज्या आहेत, तर अशा ललिता देवींच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात आणि त्यांच्या श्रीयंत्राद्वारे आपण ध्यान करूयात. ललिता देवींच्या दिव्य चेतनेचे आवाहन करूयात. ब्रह्मांडामधून शुभ्र पांढरा प्रकाश आपण आपल्या दिशेने येताना पाहायचं. त्या दिव्य प्रकाशाचे
तेजोवलय आपल्या भोवती निर्माण झालेलं आहे. आपल्या समोर एक गोल्डन कलरचा बॉल व्हिज्युअलाइज करायचा. दिव्य गोल्डन कलरचा बॉल एक पाहायचा. त्या गोल्डन बॉल मधून हळूहळू त्यातून ऊर्जा कडेला स्प्रेड होताना पाहिजे, म्हणजे 2 भाग होत आहेत त्या बॉलचे, असं पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या दिव्य प्रकाशातून साक्षात आदी पराशक्ती माता ललिता त्रिपुर सुंदरी या प्रकट झालेल्या आहेत. मातेची ऊर्जा हळूहळू आपल्या हृदय चक्राद्वारे आपल्याशी कनेक्ट होते. अत्यंत विलोभनीय असं मातेचे रूप आहे. काही हजारो सूर्यांचं जितकं तेज होईल त्याही पेक्षा कितीतरी पटीने अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत सुंदर असे मातेचे रूप आहे. लाल रंगाचे वस्त्र मातेने नेसलेले आहे. मातेच्या डाव्या हातामध्ये ऊस आहे. मातेच्या उजव्या खांद्यावरती पोपट विराजमान झालेला आहे. मातेच्या चरण कमलापाशी दिव्य असे
श्रीयंत्र. अनेक देवदेवतांचा वास या श्रीयंत्रामध्ये आहे. साक्षात शिवशक्ती विराजमान आहे असे हे दिव्य श्रीयंत्र आता आपण आपल्या सप्तचक्रांशी कनेक्ट करून त्याची दिव्य चेतना आपण अनुभव घेणार. श्री मात्रे नमः. आता हे दिव्य श्री चक्र म्हणा किंवा श्रीयंत्र म्हणा, दोन्ही एकच आहे. दिव्य श्रीयंत्र आपल्या सहस्त्रार चक्रावर आलेले आहे. काहीतरी आपल्याला थोड्या आता तिथे संवेदना जाणवायला लागते. श्रीयंत्र हळूहळू आपल्या क्राउन चक्रावरती गोल फिरत आहे. आपल्या सहस्त्रावरची एक दिव्य ऊर्जा आपल्याला भासू लागेल. मध्य भागामध्ये शिवशक्ती आणि कडेच्या सर्व भागामध्ये सर्व देवींचा वास आहे असलेले दिव्य श्रीयंत्र, त्याची दिव्य ऊर्जा आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये आपल्याला ते प्रदान करत आहे. ऊर्जा फील करा मास्टर्स. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता हे श्रीयंत्र आपल्या आज्ञाचक्रावर आलेले आहे. आज्ञाचक्रावर पाहायचे श्रीयंत्र आलेलं. जसे हे श्रीयंत्र आपल्या आज्ञाचक्रावरती आले आहे
तसे एक आपल्याला रोटेशन जाणवायला लागलाय तिथे. आज्ञाचक्रामध्ये श्रीयंत्राची दिव्य ऊर्जा पोहोचल्यामुळे माझे आज्ञाचक्र हे ऍक्टिवेट झालेले आहे. माझ्या आकलना पलीकडच्या अनंत गोष्टींचे ज्ञान आता मला प्राप्त होऊ लागलेले आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता हे श्रीयंत्र आपल्या विशुद्धी चक्रावरती आलेले आहे. विशुद्धी चक्रावरती श्रीयंत्र रोटेट होताना पाहायचं. श्रीयंत्राच्या दिव्य स्पर्शाने माझे विशुद्धी चक्र हे ओपन होऊ लागले आहे. माझ्या मांडीवर माझे नियंत्रण आले. मी जे काही बोलते तो प्रत्येक शब्द हा मधुर आणि विचारपूर्वकच बोललेला असतो. श्रीयंत्राची ऊर्जा संपूर्ण विशुद्धी चक्रावरती फिरते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
श्री मात्रे नमः. आता हे दिव्य श्रीयंत्र आपल्या हार्ट चक्रावर म्हणजेच आपल्या अनाहत चक्रावर येऊन पोचलेले आहे. अनाहत चक्र, हृदय चक्र, सगळ्या चक्रांचा मध्य माझ्या हृदयाची स्पंदने मला आता जाणवू लागली आहेत. जसे श्रीयंत्र माझ्या हृदयावर रोटेट होते, तसे त्याच गतीने माझे अनाहत चक्र सुद्धा रोटेट व्हायला लागलेले. माझ्या हृदयातून प्रत्येकासाठी फक्त प्रेम आणि प्रेमच बाहेर पसरत आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये माझ्या या श्रीयंत्राच्या दिव्य प्रेमाची ऊर्जा सगळीकडे सर्व दूर पसरत आहे. दिव्य गोल्डन लाईट आपल्या हृदयातून बाहेर पडताना फील करायचे मास्टर. पाहायचे आपल्या हृदयामध्ये ज्या अनंत आपण जे जन्म घेऊन आलो त्या ज्या काही सप्रेस इमोशन्स ज्या असतील, ज्या दबलेल्या भावभावना असतील, त्या सगळ्या भावभावना ह्या श्रीयंत्राच्या ऊर्जेमुळे सगळ्या निघून जात आहेत. आणि पूर्ण हृदय हलकं हलकं असं तो फील व्हायला लागतं. कोणतेही दडपण नाही, शांत, फक्त आणि फक्त प्रेम. या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता हळूहळू हे श्रीयंत्र आपल्या मणिपूर चक्रावरती आलेलं आहे.
मणिपूर चक्रावरती श्रीयंत्र फिरताना पाहायचे मास्टर्स. मणिपूर चक्रामध्ये श्रीयंत्राची दिव्य ऊर्जा पोहोचल्याने चक्र पूर्ण बॅलन्स झालेले आहे. या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमः. फील करायचे मास्टर. मणिपूर चक्र मध्ये दिव्य ऊर्जा. आता हे श्रीयंत्र हळूहळू आपल्या स्वादिष्ठान चक्रावरती आलेलं आहे. स्वादिष्ठान चक्रावरती चक्र याची ऊर्जा स्प्रेड करायला लागलेलं आहे. स्वादिष्ठान चक्रामधले जे काही ब्लॉकेजेस आहेत, जी काही आपली अनाकलनीय भीती आहे, या सर्व गोष्टी हळूहळू श्रीयंत्राच्या ऊर्जेने नाहीशा होत आहेत. ज्याप्रमाणे श्रीयंत्र सर्व चक्रांवरती फिरत आहे, त्याप्रमाणे आतली सुद्धा सर्व चक्र त्याप्रमाणे रोटेट होताना पाहायचे मास्टर. या देवी सर्व भूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमः. आता हळूहळू हे श्रीयंत्र आपल्या मूलाधार चक्रावरती आलेलं आहे. मूलाधार चक्रावरती फिरताना श्रीयंत्र फिरताना पाहायचं मास्टर. मूलाधार चक्रामधली चेतना हळूहळू श्रीयंत्राच्या ऊर्जेमुळे जागृत व्हायला लागलेली आहे मास्टर. अत्यंत महत्वाचे चक्र आपले मूलाधार चक्र. मूलाधार चक्रामधले जे ब्लॉकेज आहेत, पैशाच्या रिलेटेड, भीतीच्या रिलेटेड जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते सगळे ब्लॉकेजेस हे श्रीयंत्र हील करत आहे. सगळे ब्लॉकेजेस रिलीज होत आहेत. मूलाधार चक्रामध्ये ऊर्जा फील करायची मस्त. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता
आपल्या सर्व सप्तश चक्रांवरती श्रीयंत्र फिरतय हे आपण पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे ओळीने. सहस्रार, आज्ञा, विशुद्धी, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान, मूलाधार. सगळीकडे हे श्रीयंत्र फिरत आहे आणि त्याची दिव्य ऊर्जा ही सर्व चक्रांमध्ये पसरत आहे. या श्रीयंत्राच्या चेतनेने आपली सर्व सप्तचक्र ही जागृत झालेली आहेत, बॅलन्स झालेली आहेत. आपण आपल्या सप्तचक्रांना धन्यवाद देऊया. दिव्य श्रीयंत्राचे आभार व्यक्त करूया. तसेच आदिपराशक्ती ललिता देवी यांचे पण मनापासून खूप आभार मानूया. त्यांना नमन करूया. ज्या ज्या एंजल्सला, मास्टर्सला आपण या ध्यानाच्या ऊर्जेशी आपल्या कनेक्ट व्हायला, आपल्या ऊर्जेशी ध्यानाला आवाहन केलं होतं, त्या सर्वांचे आपण आभार मानूया. आपल्या सर्वांच्या पूर्णात्म्याचे आभार मानूया. महाअवतार बाबाजींचे आभार मानूया. आजच्या पौर्णिमेच्या ऊर्जेचे आभार मानूया. श्वासासोबत राहूया आपण. आता आपण हळूहळू भौतिक जगतामध्ये परत येऊया. आपले हात एकमेकांवरती रब करून ते हात डोळ्यांवर ठेवूया. 1